जय श्रीराम, जय शिवराय, जय शिवराय. या पुढे या. या करा. बोला प्रभु रामचंद्र की जय श्रीराम. पवन सुत हनुमान की प्रभु रामचंद्र की. तर दुसरा माईक जरा खालती ठेवा. जय महाराष्ट्र. हे आपलं रामरक्षा आंदोलन खरं तर प्रत्येक गावी गावी नेतो आपण, प्रत्येक गल्लीत नेण्याचा प्रयत्न करत आहे. 2 दशकापूर्वी अयोध्येमधले राम मंदिरासाठी आपण देशात पाहिलं काय वातावरण होतं. मला वाटतं आपण सगळेच ते आंदोलनात होतात. जवळपास आपली जी पिढी आहे, माझ्या आधीची जी पिढी आहे, जे दशकं होती 90ची असतील, 2000ची असतील, अनेक लोकांनी आपण कार सेवा केली असेल, अयोध्येला गेले असाल. आणि हे सगळं केल्यानंतर आपण पाहिलं होतं की माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला दाखवलं हिंदुत्व काय आहे, या देशाला हिंदुत्व म्हणजे काय आहे हे आपण दाखवलं. आणि आज देखील आपलं हिंदुत्व तेच आहे. हिंदुत्व आपलं स्वच्छ आहे, हिंदुत्व आपलं साफ आहे. हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम, हे आपलं हिंदुत्व आहे. पण दुर्दैवाने आपण ज्या पक्षासोबत होतो, ज्या भाजपासोबत होतो, त्यांनी हिंदुत्व हे स्वतःसाठी वापरलं. त्यांनी हिंदुत्व हे निवडणुकीसाठी वापरलं. त्यांनी हिंदुत्व हे राजकारणासाठी वापरलं. त्यांनी हिंदुत्व हे स्वार्थापोटी वापरलं. आणि आज आपण पाहत आहोत अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाचं, रामलल्लाचं मंदिर झाल्यानंतर ज्या काही बातम्या आता आपल्या डोळ्यासमोर येत आहेत, हे भाजपचं हिंदुत्व तुम्हाला पटतंय का? ज्या भाजपने प्रत्येक निवडणुकीत गेल्या 2 दशकामध्ये घरोघरी जाऊन हिंदुत्वाचा प्रचार केला, ज्या भाजपने, ज्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी येऊन सांगितलं की श्रीरामाच्या नावावर आम्हाला मतदान करा, प्रत्येक मंदिरात जाऊन सांगितलं असेल, प्रत्येक घरोघरी जाऊन सांगितलं असेल की तेच हिंदुत्वाचे पाईक आहेत, तेच हिंदुत्वाचे रक्षणकर्ते आहेत, त्यांना मतदान करा. आज आपण बघतोय की जे स्वतःला चौकीदार बोलत होते ते असली कोण आहेत? ही भावना सगळ्यांमध्ये आहे. ही भावना सगळ्यांमध्ये आहे. आज तुम्ही एक काम करा, घरी गेल्यानंतर इथून जे कोणी तुमच्या ओळखीचे भाजपवाले असतील त्यांना फोन करून विचारा की नेमकं झालं काय. उत्तर नाहीये त्यांच्याकडे. काल परवाकडे तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल, विधानसभेतला होतात. महाराष्ट्राचा आवाज उठवल्यानंतर, देशाचा आवाज उठवल्यानंतर, गोरगरीब जनतेचा आवाज उठवल्यानंतर जे भाजपवाले अंगावर येत होते त्यांना मी सांगितलं, जे राम मंदिर लुटतात ना त्यांना आमच्यावर अंगावर येण्याचा काही अधिकार नाहीये.
आज वेळ आलेली आहे की आपल्याला जागृत होणं गरजेचं आहे. कदाचित निवडणुका पुढचे 3 वर्ष नाहीये, पण हे जे झालेलं आहे ते आपल्याला विसरून चालणार नाही. आज मुद्दाम इथे हनुमानाचं दर्शन घ्यायला आलो, त्याचे आशीर्वाद घ्यायला आलो, मारुतीचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. कारण ह्याच हनुमानाच्या छातीमध्ये भगवान श्रीराम आहे, लक्ष्मण आहे, सीतामय्या आहे. हनुमानाच्या समोर आपण म्हणतो ना जय सियाराम, जय श्रीराम म्हणतो की नाही आपण? आज इथे हनुमानजी इथे आहेत स्टेजवर, मी त्यांना नमस्कार केला आल्या. पण फरक हा आहे, जे खरे हिंदू आहेत जसं तुम्ही आणि आम्ही आहोत, आपण भाजपसारखे सगळीकडे बोलत नाही ना, आम्ही हिंदुत्व आहे, आमच्या रक्तात हिंदू आहे, आमचं रक्त भगवा आहे. पण जे भाजपचे लोक आहेत, 2 दिवसापूर्वीचा 3 दिवसापूर्वीचा व्हिडिओ मी तो टाकलाय, फोटो माझ्या सोशल मीडियावर पण टाकलेला आहे, तुम्ही पाहिलं असेल. संतोषजी त्यांचे जे अध्यक्ष आहेत, भाजपचे अध्यक्ष आहेत नितीन नवीन, त्यांच्या रोड शो मध्ये त्यांचं स्वागत करताना हनुमानाला नाचताना दाखवलं. माझा ठाम विश्वास बसलेला आहे की भाजप ना कुठच्या देवामध्ये मानतं, भाजपचे नेते कुठच्या धर्मामध्ये मानत नाहीत, कुठच्या देवामध्ये मानत नाहीत, नाहीतर देवांचा अपमान किंवा मंदिर लुटण्याचा कार्यक्रम जो त्यांनी देशभरात लावलेला आहे तो त्यांनी असा केला नसता. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. किती गंभीर प्रकारे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे जे सांगतात ना हिंदू खतरे में आहे, हिंदू खतरे में आहे, कधीपासून घोषणा ही आली हो हिंदू खतरे में ची? 2014 पासून ह्यांच्या काळात आली. हेच सगळे बोंबलतात हिंदू खतरेमध्ये, आणि हिंदूंना लुटणारी हीच भाजप आहे. 2-3 उदाहरणं देतो तुम्हाला. पहिलं उदाहरण आहे उज्जैनचं. उज्जैनमध्ये महाकालची जी आजूबाजूची मंदिराची जी जागा आहे, तिकडचे जे आता मुख्यमंत्री आहेत ना, मध्य प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत, त्याच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री पर्यटन मंत्री होते. त्यांना माहिती होतं उज्जैनच्या त्या मंदिराचा मास्टर प्लॅन काय बनतोय. थोड्या ॲम्ब्युलन्सला जागा द्या तिथून जाताना. त्यांना माहिती होतं उज्जैनच्या अवतीभोवतीच्या जमिनी आहेत, त्यांचा मास्टर प्लॅन बनतोय, सरकार विकत घेणार आहे. हेच स्वतः पर्यटन मंत्री ह्यांच्याच परिवाराने अवतीभोवती जागा घेतल्या आणि त्या जागा विकल्या कोणाला? मध्य प्रदेश सरकारला. मुख्यमंत्री कोण? स्वतः. हे असले धंदे करतात आणि आपल्याला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट द्यायला येतात. मान्य आहे तुम्हाला ही भाजप? तसंच 2 वर्षापूर्वी मी जेव्हा वाराणसीत गेलो होतो, तिथे वाराणसीमध्ये ज्या कुठच्याही तुम्ही मंदिरात जा, ज्या मंदिरात गेलात तुम्हाला तिकडचे पुजारी सांगतील, तिकडचे जे परिवार आहेत तिथे घरोघरी मंदिर आहेत. आणि वाराणसीमध्ये तुम्हाला सांगतील, बनारसमध्ये तुम्हाला सांगतील की भाजप का सरकार जब से बना है हजारों मंदिरों पे बुलडोजर चला है, हजारों मंदिरों पे. प्राचीन मंदिरात घरोघरी मूर्ती आहेत, प्राचीन मूर्ती आहेत, प्राचीन मंदिर आहेत. प्रत्येक गल्लीमध्ये कुठचं तरी घर असेल त्या घरामध्ये मंदिर आहे. कॉरिडॉरच्या नावाखाली बुलडोजर जो अनधिकृत बांधकामावर चालवतात, ते बुलडोजर त्यांनी ह्या मंदिरांवर चालवले आहेत. मूर्त्या ज्या आहेत त्या स्टोन कटरनी कापलेल्या आहेत, स्टोन कटर. असे लोक देवामध्ये विश्वास ठेवू शकतात का? हेच सोडा, जसं मी सांगितलं हनुमानला स्वतः समोर नाचवलं, तसे यांचे कितीतरी भाजपवाल्यांचे फोटो आहेत, पाटावर उभे आहेत, बूट घालून त्या पाटावर उभे आहेत, त्या पाटावर स्वस्तिक काढलेलं आहे. हे यांचं हिंदुत्व आहे. आणि सगळ्यात भयानक म्हणजे जसं आज आपण ऐकतोय की तिकडच्या अयोध्येतलं दानपेटीचं असेल, तसं बद्रीनाथ मधून देखील 200 kg सोनं हे गायब झालेलं आहे. शंकराचार्यांनी प्रश्न विचारलेला आहे, उत्तर द्यायला कोणी नाहीये. भाजपचं सरकार आहे, हिंदुत्ववादी सरकार आहे, आणि तरी हिंदू खतरे में आहे. पण तुम्ही विचार करा, ह्या मंदिरात जर तुम्ही गेलात आणि कोणाचे इथे पैसे पडले असतील, तुम्ही उचलून स्वतःच्या खिशात टाकणार की दानपेटीत टाकणार? ही आपली भावना असते ना. आपण देवाला घाबरणारे लोक आहोत, आपण देवावर प्रेम करणारे लोक आहोत, आपण देवावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. आणि जर आपल्याला मंदिराच्या परिसरामध्ये 10 रुपये दिसले, 2 रुपयाचं नाणं दिसले, 1 रुपयाचं काय असेल, कितीही पैसे असले, कितीही आपल्याला गरज असेल, तरी आपण देवासमोर जाऊन मागणी करू की देवा मला मदत कर, देवा मला पाव. पण ते पैसे आपण खिशात टाकणार नाही, ते जाऊन दानपेटीतच टाकू. हा खरा हिंदू आहे, हे आपले संस्कार आहेत. पण हे जे चंपतराय, अनिल मिश्रा आणि अजून 4-5 जी नावं येत आहेत, ह्यांनी दानपेटी लुटली, दानपेटी. चंदा चोरत हे लोक. तुम्ही विचार करा, एवढा भयानक प्रकारे आपण स्वप्नात पण करणार नाही. त्या सीसीटीव्हीवर स्वतःचं धोतर लावलं. खरं आहे, मी खोटं बोलत नाहीये, खरं आहे.
सीसीटीव्ही होते त्या मंदिराच्या तिथे, आतले सीसीटीव्ही वर धोतर लावलं म्हणजे दिसणार नाही, आणि कुठे कुठे देवाच्या दानपेटीतले पैसे तुम्ही सॉक्स मध्ये टाकता, त्याच्यातून तुम्ही जाऊन बाथरूम मध्ये लपवता, त्याच्यातून तुम्ही बाहेर देता. आणि बोट कोणावर दाखवताय? पुजाऱ्यांवर. ओ बिचारे पुजारी पूर्ण आयुष्यभर पूजा पाठ करत असतात, 20-20 तास मंदिरात घालवतात, 1400 कोटी घेऊन करणार काय हे पुजारी? मला सांगा. हे पैसे गेलेत भाजपच्या हातात, हे पैसे गेलेत. आपले जे खासदार सोडले ना, 4-6 खासदार तोडले ना, असेच खासदार तोडायला पैसे घेतात. गोरगरीब जनतेचे, प्रामाणिक लोकांचे पैसे तुम्ही एखादं काहीतरी मागता देवाकडे, आपण ते दानपेटीत टाकतो, खिशात जेवढे येतील तेवढे टाकतो. आपण विचार नाही करत 500ची नोट आली की 2000ची नोट आली की अमुक आलं की अमुक आलं. पण भाजप म्हणजे, कदाचित आता नाव बदलायला लागेल, भारतीय जनता पार्टी नाही तर बाबर जनता पार्टी झालेली आहे. ही भाजप म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही, बाबर जनता पार्टी झालेली आहे. खरोखर जेवढे आपल्या देशाच्या इतिहासात मंदिरांवर कधी बुलडोझर चालला नाही, तो आता चालायला लागलेला आहे. या मुंबईचंच उदाहरण द्यायचं असेल तर मुंबादेवी मंदिराचा देखील मागच्या वर्षी पण एक प्रस्ताव आला होता, त्याला मी जाऊन विरोध केला होता. 200 वर्ष दागिना बाजार तिथे, आजूबाजूला पुजारी राहतात, लोक राहतात, पण मंदिर कॅप्चर करायचं म्हणून भाजपचं एक मास्टर प्लॅन आलाय. पुन्हा एकदा मुंबईत आपल्याला शिवसेनेतर्फे ते देखील आंदोलन घ्यायला लागेल, कारण कुठचंही मंदिर भाजपला आता लांब ठेवा. भाजप आपल्या धर्माचा नाही, भाजप आपल्या देशाचा नाही, भाजप म्हणजे बाबर जनता पार्टी झालेले. पण तुम्ही विचार करायचा आहे की ही जी चोरी होते, ही चोरी फक्त दानपेटीची होत नाही, आपल्या जमिनी जातात. काल आत्ता मी एक व्हिडिओ बघितला, वाराणसीमध्ये म्हणजे आता तिथे मुख्यमंत्री कोण आहेत? उत्तर प्रदेशमध्ये योगीजी आहेत. सरकार कोणाचं आहे? भाजपचं आहे. तिथे काल काली मातेचं एक मंदिर पाडलं. कोणी पाडलं? पीडब्ल्यूडी. पीडब्ल्यूडी कोणाचं? भाजपचं. सरकार कोणाचं? भाजपचं. हा विचार तुम्ही करायचा आहे. खरं तर आपल्या देशामध्ये चर्चा कशावर व्हायला पाहिजे? बेरोजगारीवर व्हायला पाहिजे, महागाईवर व्हायला पाहिजे, जी आपली आर्थिक स्थिती झालेली देशाची त्याच्यावर व्हायला पाहिजे. पण ती न होता गेल्या 10 वर्षामध्ये भाजपनी फक्त भांडणं लावली. धर्मामध्ये असेल, जातीमध्ये असेल, आपल्याला ह्याच्यात व्यस्त ठेवलं, आरत्यांमध्ये व्यस्त ठेवलं, पूजापाठमध्ये व्यस्त ठेवलं, भक्तीमध्ये व्यस्त ठेवलं. आणि एका बाजूला आपली भक्ती सुरू असताना भाजपनी केली ती चंदा चोरी केली. त्याच पैशातून खासदार फोडतात, त्याच पैशातून आमदार फोडतात, त्याच पैशातून आमदार फोडून, खासदार फोडून जे डिलिमिटेशन करणार आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं ते बदलणार आहेत. पण तुम्ही आता आवाज एकत्र करायचा, तुम्ही आवाज बुलंद करायचा आहे. देशभरात जो आवाज एकत्र येतोय तो एकच आहे, चंदा चोर, गद्दी चोर. हा धक्का खूप मोठा आहे. मला माहिती आहे, आपण आतापर्यंत भाजपवर विश्वास ठेवायचो, आपल्याला वाटायचं हातात त्यांनी भाजपचा एक झेंडा घेतला म्हणजे हिंदुत्ववादी झाले. पण आजपासून आपल्याला ठरवायचंय, निवडणूक कधी आली तरी हे जर भाजपवाले तुम्हाला विचाराले ना तुमचं हिंदुत्व काय, त्यांना सांगायचं आमचं हिंदुत्व म्हणजे हृदयात राम आणि शेतमालाला. पण त्यांना परत विचारायचं, ठीक आहे हे सगळं आमचं हिंदुत्व आम्ही तुम्हाला नंतर सांगू, तुम्ही सांगा तुमचं हिंदुत्व काय. आता घरोघरी जाऊन आपल्याला हिंदू जागृत करायचं आहे. घरोघरी जाऊन आपल्याला आपल्या देशवासियांना जागृत करायचं आहे. जी चोरी झाली ती खपवून घ्यायची नाही. आणि जर भाजपवाला समोर आला तर त्याला काय सांगायचं? अब हिंदू माफ नहीं करेगा. तयार आहात? म्हणून पुन्हा एकदा तुमचा आवाज हा दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. चंदा चोर, चंदा चोर, चंदा चोर. ही आता चोरी खपवून घ्यायची नाही, शांत बसायचं नाही. आणि भाजपला हे जे हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदूच धर्म लुटणारे जे भाजपवाले त्यांना पळाल्याशिवाय शांत बसायचं नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय सियाराम, जय शिवराय, जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.